आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी एकदम कुरकुरीत आणि बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ साबुदाणा वडा आणि त्यासोबत थंडगार चटकदार काकडीची चटणी। ही रेसिपी एकदा करून पाहिली तर पुन्हा पुन्हा करा। तुम्ही बघू शकता वडा कसा कुरकुरीत असा मस्त झालेला आहे। एक साबुदाणा 4-5 तास किंवा रात्रभर भिजवून घ्या। साबुदाणा मोकळा आणि फुललेला झाला की त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या। आता एका मोठ्या बाउलमध्ये भिजवलेला साबुदाणा घ्या, मिरचीचा ठेचा आणि भाजलेले शेंगदाण्याचा कूट आणि थोडेसे मीठ, 2 उकडलेले बटाटे हे मिश्रण एकजीव करून घ्या आणि त्यामध्ये जिरे टाका। हे मिश्रण एकदम एकजीव करून घ्या आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून वडा तयार करा। अशा प्रकारे आपले वडे करून तयार झालेले आहेत। आता बनवूया सोबतची झटपट अशी काकडीची चटणी। एक किसलेली काकडी, त्यामध्ये दही, पिठी साखरच्या ऐवजी साखर पण टाकू शकता। अशा प्रकारे चटणी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। अशी झाली आपली थंडगार अशी चटकदार काकडीची चटणी। आता कढईमध्ये वडे तळण्यासाठी तेल गरम करून घ्या। त्याआधी मी थोड्या मिरच्या तळून घेतल्या। त्यानंतर ना एक वडा अलगद तेलात सोडा। सुरुवातीला वड्यांना हलवू नका, नाही तर ते फुटू शकतात। एका वेळी जास्त वडे न सोडता 3-4 वडे तळा। मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या। वडे छान कुरकुरीत झाले की तेलातून बाहेर काढून टिश्यूवर ठेवा। आता गरमागरम खमंग असे साबुदाणा वडे तयार आहे। आणि बघा आपले गरमागरम एकदम खुसखुशीत साबुदाणा वडे आणि सोबत मस्त थंडगार काकडीची चटणी तयार आहे। बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ। काकडीच्या चटणी सोबत याची चव तर अजूनच भन्नाट लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशा भन्नाट रेसिपीसाठी सबस्क्राईब करा।